मला बी म्हणून भावने काही विचारलं नाही कोणाला. काय नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज सकाळ सकाळी लवकर घरातले कामे आवरले आणि आता गुरुसळीला जायला निघालोय. चुलत जावेच्या मुलाचं लग्न आहे, त्यासाठी आज सुवासनी, बांगड्या, दाण्याच्या सुवासनी आहेत, लग्नाच्या अगोदर घालतात ते. तर बांगड्या पण आहेत, त्यासाठी आम्ही निघालेलो इथं. राहू काय आमच्या बरोबर नाहीत, मी, आदेश आणि माझ्या मामाची मुलगी, असं आम्ही 3 जण निघालोय जाताना. सकाळचे 9:30 वाजलेत, पण एवढं ऊन पडलेलं आहे सकाळ सकाळी. जान्हवी परी ही तिच्या मामाच्या गावी सुट्टीला गेलेले आहेत, त्यामुळे ह्या व्हिडिओ मध्ये त्या काही दिसणार नाहीत. जाताना म्हटलं जाता जाता पेट्रोल टाका म्हणून इथं पेट्रोल पंपावर आम्ही आलोय. सुंदर आहे की अगं. वाव, किती सुंदर आहे बघ. चंद्रभागा नदी आणि इकडं पुलाचं काम चालू आहे, इकडं तुम्हाला साईडला दिसतच असेल. दादा 150 कितने बजे तक है आप? 6 6 बजे तक है क्या? ठीक है ठीक है. मोठी का ग. आदेशला त्यातली गाडी घ्यायची होती, पण जाताना म्हटलं कुठं घ्यायचं आणि दिवसभराजवळ ठेवायचं, त्यापेक्षा येताना घेऊ. आणि आता आम्ही गुरसाळ्यामध्ये इथं आलेलो आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे आणि कारखान्याच्या जवळच आहे, एक 5 मिनिट लागतात तिथून, जवळ घर आहे. तर इथं कारखान्याजवळ आलेलो आहे. इकडं घराजवळ आलेलो आहे आणि घराच्या भोवती झाडे ही भरपूर असल्यामुळे इथं खूप छान वाटतं. एवढा उन्हाळाही जाणवत नाही इकडे झाडं भरपूर असल्यामुळे. भाजी चालू आहे ती पोळ्या मागं झालायच्या. सगळंच गॅसवर करायचं म्हणलं तर बराच वेळ लागलेला असता, म्हणून इथं बाहेर चूल केली आणि इथं चुलीवर काय होतं श्रीगाडीचं चालतं तसंच करतं हात म्हणून देवाचं काय त्याच तर पुती बसवली नवदर जातो स्वयंपाक चालू केला. मग तळण वगैरे, भजी, पापड हे आत गॅसवर, चहा कुणाला लागेल आता हे जे काय आहे ते गॅसवर केलं आणि नंतर बाहेर इकडं नैवेद्य, चपाती पोळी करायला बाहेर चालू केलं. छत्तीस झाले झाडच आहे फुलाचं. बाई किती छान आहे लय वाढतंय एरंडासाठी. पिवळ्या फुलांचं तुकडा बारका होय, एवढा तुकडा नेऊन खावायचा मोठाच होतो. नीतीच मी शेरडे खाते ते खाते ते हे बघा पाणी जमा नाही खाते. हा सावली सारखं काय करायचं. इकडं बाहेर शेड केलेला आहे आणि इथे चूल केली होती. बाजूला झाडं ही भरपूर होती, त्यामुळे बिना फॅनची सुद्धा एवढी हवा येत होती. फॅनची तर काहीच गरज वाटत नव्हती. इथं यांना गप्पा मारत मारत कधी स्वयंपाक झाला हे पण समजलं नाही. आता सुरुवातच केलेली होती, अजून माझ्या दुसऱ्या जावा वगैरे यायच्या होत्या. मग ते येईपर्यंत इथं आम्ही दोघी तिघी जण होतो. इकडे साईडला आहे ते माझ्या जाऊबाईंच्या बहीण आहेत आणि तिकडे पलीकडे बसलेले आहेत, हात धुतेत ते, त्या गावातल्याच आहेत इथल्या. आणि दुसऱ्या होत्या त्याही माझ्या जाऊबाईच होत्या. तर इथं खूप मोठी फॅमिली. आता कार्यक्रमाच्या वेळेसच आम्ही इथे येतो, आधी मध्ये काही जास्त येणं जाणं होत नाही, त्यामुळे आधीच लवकर इकडे मिक्स होत नाही. नंतर नंतर तो झाला मिक्स सर्वांमध्ये. बडा बडा पुढे टाकलं. लक्ष्मी ते नारळ कोणाचं लिनाच आहेत का तुमचं? ती लिनाच आहे. इकडे इकडे ती कसला लकल आहे नारळ? चार पाच तिकडे मागं 2 आहेत. गडी नाही वाटतं कोणाचं. आज बाजार दिवस बाजारला गेली गॅस ती होती बाय कामाला मग चालली म्हणजे बाजारला सकाळी. मग आता 2-4 दिवस ती नाही काय आज सुवासनी होत्या आणि गौदेव ही आजच करायचे होते, त्यामुळे पूर्ण गावात इथं जेवढे देव आहेत तिथं त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं. तर माझ्या इथं सासूबाई आहेत, इकडे जाऊबाई, या दोघींनी मिळून सगळं म्हणजे नैवेद्य भरले. इथं काय राहतंय काय नाही हे सगळं
बघून म्हणजे नेहमीच त्या दोघी जण करते, त्यामुळे याही वेळेस या दोघींनीच नैवेद्य वगैरे भरले. जाते पूजन हे आजच करायचं होतं, त्यामुळे इथं आता जाते काही जास्त आपण वापरत नाही, त्यामुळे तिथं कुंडा वगैरे काय आहे ते बनवायचं होतं आणि तिथून आमची तयारी चालू झालेली होती सगळी. बसून काय करायचं? या नको मध्ये थांब. भगवान. मला धुवून तर द्या. आणि कसं आहे माहिती आहे का, ही सगळ्यांनी उडत होत असतं, हे एकामेकाला नसतंय. जास्त व्हिडिओ मी काही एडिट केला नाही, जसं आहे तसं तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला सगळे जण इथं आम्ही एकत्र आलेलो आहे. इथं 5 सुवासिनींनी जात्याची पूजा केली. कोणा मला जरी विसरली मी. असं कुणी सुरुनी माणसात आणि मला बी म्हणून भावने काही विचारलं नाही कोणाला. दीदी महाराष्ट्रीयन लग्नात जातं पूजन ही एक धार्मिक परंपराच आहे. तर पूर्वांपार ही चालत आलेली परंपरा आहे आपल्या पूर्वजांपासून. तर इथं सुवासिनीने जात्याची पूजा केली आणि हळद दळाई घेतली. थोडं तरी केलं तरी पण माहिती राहू दे, मी रस्त्यावर गेलो नाही आता मी झोपला ना मी तिथं धुणं धुते आता येईन रात्री देव पुस्तक तुम्ही करा चौकात मी पुस्तक देऊ मी वस्तू चहा केलाय का काय हा तुम्हाला नाही दिला कुठे जाते पूजन झाल्यानंतर नैवेद्य वगैरे हे सगळं भरले. आदिशलाही झोपायचं होतं, त्याचं झोपायचं टाइम झालं होतं, त्यामुळे त्याचं सारखं असं थोडं किरकिर चालू झालेली होती. मग त्याला जोडी बांधली आणि जोडीतच त्याला झोपवलं, म्हणून तो पटकन झोपला. नंतर इथं पोळ्या चपात्या करायच्या होत्या, म्हणून इकडे पाठीमागं पुन्हा आलो. स्वयंपाक वगैरे सगळं आवरल्यानंतर इकडे बांगड्या भरायला लगेच चालू केलेलं होतं. मग आम्ही इथं आलो. जाते पूजन हे झालेलं होतं, थोडी हळदी दळली तर तिथं आता डेकोरेशन करायचं राहिलेलं होतं. हे सुवासिनी ही जेवायच्या राहिलेल्या होत्या. हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल. एकच मोठा व्हिडिओ होईल म्हणून पार्ट 2 बनवलेला आहे, तो उद्या येईल. नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.